शरद पवार साहेबांना एक प्रश्न विचारला की राज की उद्धव, त्यावर उत्तर देताना शरद पवार साहेबांनी एक उत्तर दिलं. शरद पवार साहेबांची जे काही उत्तरं असतील, एका शब्दात असतील, एका वाक्यात असतील, त्याच्या मागे सामान्य माणसाला न कळणे का काहीतरी अर्थ 100% दडलेला असतो. त्यावेळी शरद पवार साहेबांनी उत्तर दिलं की ठाकरे कुटुंबीय. आपण अर्थ घेताना असा घेतला असेल की शरद पवार साहेबांना असं सांगायचं असेल की माझ्यासाठी ठाकरे परिवारातील प्रत्येक जण तितकाच जवळचा आहे, जेवढा राज जवळचा आहे तेवढाच उद्धव पण जवळचा आहे. पण त्यामधून अनेक अर्थ आता कुठेशी उलगडायला लागलेत आणि जरी तसा अर्थ साहेबांचा नसेल तरी साहेबांचा सांगण्याचा अर्थ हा सुद्धा असू शकतो की राज आणि उद्धव ज्यावेळेस वेगळे असतील त्यावेळेस तेवढी ताकद महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ते दाखवू शकणार नाही. पण ज्यावेळेस राज आणि उद्धव एकत्रित येतील त्यावेळेस नक्कीच एक गेम चेंजिंग कॉन्सेप्ट या ठिकाणी नक्कीच देऊ शकतात आणि तीच ताकद आता कुठेतरी दिसते. जे दोन गटामध्ये ज्या ठिकाणी राज आणि उद्धव साहेब, राजसाहेब आणि उद्धव साहेब वेगळे होते त्यावेळेस मतं विभागली गेली होती, परंतु आता पुन्हा एकदा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर हे दोन भाऊ एकत्र आले तर नक्कीच काहीतरी गेम चेंजिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतं. याचा फटका साधारणतः जास्तीत जास्त एकनाथ शिंदे साहेबांना होऊ शकतो, कारण ज्यावेळेस शिवसेनेतून बाहेर पडताना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेवरती चालणारी आमची शिवसेना आहे या मुद्द्यावरती ते वेगळे झाले होते आणि उद्धव ठाकरेंपासून जे काही हिंदुत्ववादी विचारधारेचं जे मतांतर फुटलं होतं, जे मतं फुटली होती ती राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आल्यानंतर ते मतं पुन्हा राज ठाकरेंकडे येऊ शकतात आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठिकाणी दोघं भाऊ मिळून हिंदुत्वाचं आणि मराठीचं समीकरण करून एक आपली जी जुनी मतदान पेटी आहे ती पुन्हा कव्हर करू शकतात असं वाटतं. याचा जास्तीत जास्त फटका हा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पडू शकतो.